तसेच पुष्पराजी मात्रे यांच्याकडून आणखीन 500 रुपयाचं कॅश प्राइज राहुल अंधेरे या खेळाडू करता आलेला आहे. चला जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज आहेत जयेश डुकले. ओर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रदीप. चला जाऊया आपण मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल वाघाची दहाड खोदला पहाड चेंडू थेट उडवलाय सीमारेखा पार आणि दर्शनच्या पॅड मधून पाहतोय आपण हा षटकार. जबरदस्त सुरुवात मिळवले पहिल्याच बॉलवर. दर्शन ज्याच्यासाठी माहीर आहे आणि पहिल्याच बॉलवर इरादे स्पष्ट. काय जबरदस्त आक्रमक शॉट रोशनच्या विरोधात ठोकला षटकार आणि सुरुवात मोठी केली आहे या मॅच मध्ये. ओम साइड 444 नागले टीम आता माइंडसेट असेल की डू ऑर डायचा मॅच आहे, करो या मरो. हा मॅच जिंकणं अनिवार्य आहे आणि त्या अनुषंगाने पहिल्या बॉलवर वाटचाल. पहिला बॉल बाउंड्रीच्या बाहेर कन्वर्ट केल्यानंतर कॉन्फिडन्स बॅटरचा देखील वाढलाय. दर्शनला आपण भरपूर क्रिकेट खेळताना पाहिलंय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये पानखांडा बी या संघातून खेळताना जबरदस्त बॅटर आहे आणि जबरदस्त सुरुवात केली. या वेळेला पाहतोय आपण चांगली लेंथ गुडलँड स्पॉट वर हाताळली जाते. थोडंसं आपण पाहिलं तर बॅटरच्या झोन पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. रोशन आपण पाहिले तर चांगले बॉलर आहेत आणि सातत्याने आपण चांगली बॉलिंग करताना त्यांना पाहिले देखील. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी टीम मधून खेळताना आपण त्यांना नेहमीच चांगली बॉलिंग करताना देखील पाहिलंय. ही लेंथ पाहिली आपण ऑप्शनच्या जवळ. पहा काय घडला जात आहे. आता बॉलरने देखील रीड केलंय की बॅटरचा झोन आणि त्याला मात्र अनुसरून गोलंदाजी केली जाते. ऑप्शनच्या बाहेरची लाईन ठेवली जाते आणि ज्याप्रमाणे आतापर्यंत पहिल्या बॉलवर षटकार परंतु त्यानंतर 2 डॉट लगातार बॅटरवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने चांगला पटका खेचला जातोय गॅपमध्ये इंटू दी गॅप. चेंडू वेगाने प्रस्थान सरळ चाललाय मात्र अगदी हसत नाचत गाजत चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी मिळेल हा चौकार. जबरदस्त फटका रोशनने मात्र ठोकला सरळ बॅटच्या साहाय्याने. कॅप मोठा होता कारण की बंधन पॉवर प्लेच आणि छान चौकार प्राप्त केला. धावसंख्या 10. अकोटप्याची लेंथ उडवण्याचा प्रयत्न. फिल्डर तिकडे डीप मध्ये रुपेश. या वेळेला मात्र आपण पाहिलं चांगला कमबॅक होताना पाहायला मिळालं. आपटून टाकलेला चेंडू होता. एलिव्हेशन मात्र प्राप्त करू दिलं नाही या पॅटर्नला आणि फसवलं गेलं. तिकडे जाळं आखला होता आणि जाळ्यामध्ये सापडलाय मासा. दर्शन नावाचा खेळाडू पहिला जो केला जातोय बाद आणि पहिला धक्का. ओम साई 444 नागले टीमला आउट. निश्चितच यश आपण पाहिलं तर बाउन्सर बॉल होता आणि चुकीच्या ॲडने हा स्ट्रोक खेळले गेले. दर्शन कदाचित हा मग स्ट्रोक फाईन लेगला खेळले असते तर मग चांगल्या धावा निश्चितच आल्या असत्या, परंतु समोरच्या दिशेने खेळले गेले आणि निश्चितच झेलच्या सर्वांमध्ये बाद झालेत. रोशन कांबळीने कमबॅक केला. पहिल्या बॉलवर षटकार, चौथ्या बॉलवर चौकार, परंतु 5व्या बॉलवर विकेट. नवीन बॅटर एंटर झालेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय. नवीन बॅटर आपण पाहिले तर मिस्टर राजेश, एक जबरदस्त बॅटर आपण पाहिले. साई कृपा विरार पाटण टीम कडून खेळताना आपण पाहतो एक टॉप क्वालिटी ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि त्यांना आपण पाहिलं गेलं. आल्यानंतर खातं खोललं गेलं. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर नेल्सनचा आकडा डोळ्याच्या समोर 1 फॉर दी 1 म्हणजेच काय पहिला ओव्हर कंप्लीट 11 धावा 1 विकेट डाऊन झालाय
आणि सुरुवात आपण पाहिली आहे तर एक षटकार चौकार आणि त्यानंतर सिंगल एक विकेट मिळाली आहे रोशनला. परंतु आपण पाहिले ना की होम साईड ट्रिपल पण नागले टीम या मॅच मध्ये ना एक चांगला टोटल उभा करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल. एक जबाबदारी उचलायची, चांगली पार्टनरशिप या ठिकाणी जर जयेश बिल्डअप झाले तर एक चांगला धावफलक उभा करू शकतात हे दोन फलंदाज. डेफिनेटली आपण पाहू शकतोय ते कारनामा करावा लागेल. जसं म्हणतात ना की जो वृक्ष पानगळ सहन करतो तोच वसंत पाहतो आणि जो माणूस संघर्ष करतो तोच तर यश मिळवतो. आणि डेफिनेटली आपण पाहिलं तर मग यश मिळवण्याच्या तयारीमध्ये या मॅच मध्ये डेफिनेटली होम साईड टीम पाहायला मिळते आहे, परंतु रोखण्यासाठी तयार आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर इम्पॅक्ट टाकला होता विथ द बॉल विथ द बॅट, म्हणजेच वैभव तुम नंबर 2 कांबळेंकडनं मारा करेल. बॉडीचा व्याज घेणारा चेंडू पाहतोय, अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील केली होती परंतु आपण पाहिलं ना की चेंडू आणि बॅट मध्ये कॉन्टॅक्ट होता. तेच कारण आपण पाहतोय की एक धाव मात्र घेण्याची संधी मिळाली. आता पहिला पण तर स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर प्रथमच या मॅच मध्ये स्ट्राईक मिळेल हर्षद लाखात या खेळाडूला. एक जबरदस्त हिटिंग करण्याची क्षमता, एक ग्रेट ओपनिंग करण्याची क्षमता आहे या बॅटरकडे. वेगवान चेंडू पाहतोय आपण, चांगल्या नियंत्रणामध्ये वैभव तुम सध्या तरी गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. पाटणला आपण पाहिलं तर मग वीट देत नाहीये, आपली ताकद आहे, आपली जी गोलंदाजी आहे ना तिथेच गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इनसाइड आउटचा फटका, कनेक्शन प्रॉपर चाललंय, एका टप्प्याने मात्र आपण पाहिलाय हा फटका बाउंड्रीला वेधत असताना पाहायला मिळतोय आणि सरळ निघून गेलाय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेखा पार, हर्षद लाखाच्या बॅट मधून आलेला लाख मोलाचा फटका, हा चौकार. निश्चितच पहा किती सुंदर स्ट्रोक मात्र या ठिकाणी खेळले गेलेत मिस्टर हर्षद लाखात. एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे चेंडू हा निघून गेला सीमारेषा पार. 4 धावांकरता इनसाइड आउटचे स्ट्रोक मात्र खेळले होते. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ओहो बीट केलंय मिड ऑफला आणि दुसरा मात्र मोठा वाला वार मात्र होताना पाहायला मिळेल. लगातार दर्जेदार शानदार डबल वार आणि आलेला हा या ओव्हर मध्ये दुसरा चौकार. जसा म्हटलं जातंय ना मोगरा कुठेही फुलला तर नक्कीच त्याचा सुगंध येतोच आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटरला किती रोखण्याचा प्रयत्न केला तो चौकार आणि षटकार ठोकेलच, परंतु तेच पाहायला मिळते आतापर्यंत 2 चौकार. ऍक्शन रिप्ले पाहतोय आपण, रुपेश जाधव ओहो आले होते भरपूर परंतु फटक्यामध्ये आपण मला ताकद जास्त होती. फलकावर 20. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गॅप मध्ये चेंडू जात असताना पाहायला मिळतोय. पाठलाग करण्याचा प्रयत्न देवानंद आपण पाहिलं तर चांगली फॉलिंग करत असताना पाहतोय आपण. जे नागले संघातून आपण पाहायला बिलॉंग करताना पाहायला मिळतात या टीम मध्ये. देवानंद वळवे आउटफील्ड मध्ये आपण पाहिलं तर एक चांगले खेळाडू आहेत आणि चांगली फॉल्डिंग, धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे 22च्या घरामध्ये. आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर सचिनजी काळात आपण पाहिले बेस्ट स्कोरर म्हणून आपण त्यांना वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये पाहिलंय आणि आज ते देखील आम्हाला जॉईंट आहेत. ही लेंथ पाहिली आपण तर मग फुलर लेंथची होती, मिस केली जाते. वैभव तुमच्या गोलंदाजीमध्ये आता पाहिलं आपण तर मग धावा इथे देखील येत आहेत 11. पाहिलं आपण तर सफलता मात्र मिळालेली नाहीये, परंतु पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये धाव संख्या आपण जर बघितली आहे तर मग 22 आहे. खास करून आपण पाहिली तर मग ही सुरुवात जी आपल्याला पाहायला मिळते होम साईड ट्रिपल पण नागले टीमला, इथून सुरुवात मात्र आपण पाहिलं तर 6 ओव्हर मध्ये कितपर्यंत जाताना पाहायला मिळेल. प्रत्यक्षात मात्र पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये, परंतु कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा. हा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन चा रणसंग्राम आदिवासी प्रीमियर लीग. धावसंख्या आहे फलकावर 22. ना होतो ना भविष्य, ह्याची देही ह्याची डोला. क्रिकेटच्या या सोनेरी पडद्यावरती आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आदिवासी प्रीमियर लीग 2026 चा भव्य दिव्य महामेला. आलेल्या तमाम माझ्या लाडक्या प्रेक्षकांचा दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा सर्वांचा मी करतोय स्वागत. 2 षटकांचा खेळ मात्र इथून संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 1 बाद 22.
नंबर 3चं षटक टाकण्याकरता मिस्टर रुपेश जाधव. अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर गेम चेंजरचा अवॉर्ड मात्र याने मिळवला होता. हो, त्याच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न राजेश घोरकणेचा आपल्याला पाहायला मिळतोय. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि झेलच्या स्वरूपामध्ये मात्र राजेश घोरकणा यांना मात्र परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. जबरदस्त बॉलिंग करताना आज रुपेश जाधवला आपण पाहिलंय. विकेट टेकर गोलंदाज आज बनलेला पाहायला मिळालाय. कारण की जवळजवळ आपण पाहिलं ना की पहिल्या मॅच मध्ये विकेट त्याचे आपण जर बघितले होते तर 4 आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग ऑलरेडी त्याने पहिल्याच बॉलवर एक मोठा धक्का राजेश नावाचा जो बॅटर त्याला बाद केल्यानंतर जबरदस्त गोलंदाजीची धार मात्र दर्शवत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय काय सेफली हा कॅच कन्वर्ट केला. कॉन्फिडन्स बघा त्याने किती होतं, कारण की कॅचच्या खाली आलेपर्यंत थोडासा लांब जात होता परंतु हात मात्र योग्य त्या ठिकाणी होते आणि कॅच कंप्लीट केला. आता फळकावर आकडा आपण पाहिला तर 22 वर 2 असा आकडा दिसून येतोय. परंतु हा आकडा आपण पाहिला तर मग छान दिसत नाही. होम साईड 444 नागले संघासाठी काहीतरी छान करायचं असेल तर मग जो आकडा आपण बघितला ना तर धावसंख्येचा 22 वर आहे तो नक्कीच तिथे मात्र मोठा करावा लागेल. न्यू बॅटर आपण पाहिलं तर संदीप सांबरे हो आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा व्हेरिएशन पाहायला मिळालं. अगोदरचा बॉल आपण पाहिला तर हलकासा ओव्हरपिच हाताळला होता, त्याच्यावर तर मिस्टामी स्ट्रोक मात्र करून राहिले राजेश. परंतु यावेळेस पंसरचा प्रयास केला गेलाय. पुढील बॉल ऑन साईडला खेळले गेले सॉफ्ट हँड अलाउन द कार्पेटच्या सायनं. क्षेत्ररक्षक आदित्य झुगारी मात्र पुढे आला होता, त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक. त्याच ठिकाणी सिंगल धाव होती, तिथे मात्र ही डबल धाव पूर्ण केली गेली आणि या डबल धावेच्या सायनं धाव फलक आपण पाहिलं तर पोचले गेले 24 अंकांवरती. संदीप सांबरे आपण पाहिले आयकॉन प्लेयर आहेत आणि गेम चेंजर प्लेयर आहेत. आपण पाहू शकतोय जर नशिबाने साथ दिली आहे ना तर मग आपल्या नावाचं मात्र आपण पाहिलं इथे वादळ निर्माण करू शकतायत. पुढील बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्ट केल्या बॉलला मात्र चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत परंतु 2 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी कंप्लीट केल्याच जातील. सरळ बॅटने एवढे स्ट्रोक खेळले होते समोरच्या दिशेनं मिस्टर संदीप सांबरे. 2 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी मिळाल्याच जातील. 2 धावेनं धाव फलक कासवशा पद्धतीने हळूहळू मात्र पुढे जाऊ लागलंय, पोचलं गेलंय 26 या अंकांवरती. पुढील बॉल हो यावेळेस अखोल टप्प्याची लेन जबरदस्त बॉलला मात्र रीड केलं गेलं आणि पाठवलंय वाडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरता येतो हा षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. संदीप मैदानाच्या आतमध्ये आता एक माइंडसेटने आलाय. असं म्हटलं जात आहे ना की सोसावे लागतील गाव करावे लागतील कष्ट, तर तुम्हाला सांगता येईल तुमच्या यशाची महान आणि मोठी अशी गोष्ट. डेफिनेटली आता यशाची गोष्ट सांगायचं असेल तर हाच कारनामा करावा लागेल. आणि अति चांगला उल्लेख तुम्ही देखील केला जयेश. यावेळेस मात्र पॉईंटच्या डोक्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केला, दुसऱ्या धावाचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. पाहता पाहता दुसरी देखील पूर्ण केली आहे. अजित इंगले त्या ठिकाणी होते, त्याच्याकडनं हल्ली मिस फिल्डिंग झाली आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग ह्या 3 धावा इथून मात्र पूर्ण केलेत. अतिशय सुंदर आणि बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. यस नो वेट आणि या 3 गोष्टींचा आपल्या या ठिकाणी पाहिलं तर चांगल्या प्रकारे समावेश हा घेतला गेलाय आणि अचूक पद्धतीने हा या जयेश 3 धावा या ठिकाणी पूर्ण केलेत. सध्या तरी पार्टनरशिप मात्र आता आपण पाहू शकतो इथे बिल्डअप होताना पाहायला मिळालंय. बघा 13 धाव्यांची पार्टनरशिप ही झाली. जवळजवळ आपण बघितलं ना तर मग ही 4 चेंडूमध्ये 13 धाव्यांची पार्टनरशिप, ही पार्टनरशिप आपण पाहिली ना तर जितकी जास्त मोठी होईल तितका जास्त फायदा होम साईड 444 नागले या संघाचा होताना पाहायला मिळेल. VTS स्टार आता आपण पाहिलं तर थोडासा टीम मेटिंग करताना पाहायला मिळते, कारण की मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक्स आपल्याला पाहायला मिळतोय. आता हा जो मोमेंटम असतो ना, जो 3 ओव्हरचा ब्रेक असतो त्याच्यामध्ये सगळं काही गेम प्लॅनिंग आपण पाहिलं आखली जाते. आता VTS स्टार टीम गेम प्लॅनिंग आखते. दुसऱ्या बाजूने होम साईड 444 नागले टीमचे जे अतिरिक्त खेळाडू म्हणजे आझाद वळवी आले होते ते देखील काहीतरी मेसेज घेऊन आलेत. पाणी तर एक बहाणा होता, आपल्याकडून सल्ला जो द्यायचा होता
सल्ला दिलाय. आता सल्ल्यानंतर भरेल का गल्ला डेफिनेटली आपण पाहू शकतोय. विचारधारा साफ असेल, कारण की डू ऑर डाय वाला गेम आहे होम साइड ट्रिपल फोर नागले टीमसाठी. हा त्यांचा विचार 35 वर आहे ना, हा विचार पुढेच असेल, कारण की त्यांना माहिती आहे इथे जर आपण मागे गेलो तर कदाचित आपण APLच्या बाहेर जाऊ शकतोय, परंतु पुढे कसं जायचं आहे हा विचार ते घेऊन मैदानाच्या आतमध्ये आहेत संदीप आणि हर्षद. आता मात्र कशा प्रकारचा कारनामा करतील पाहूया मैदानाच्या आतमध्ये. इथून आणखी काही प्रयत्न आहेत ते चांगले मात्र करावा लागणार आहेत, कारण म्हटलं गेलं यशाचा मार्ग नेहमी कठीण असतो, परंतु जयेश त्या मार्गाने चालणाऱ्याची कथा ही नेहमी इतिहास घडवते. आणि इथे इतिहास घडवायचा असेल तर मग चांगला खेळ अजून सुद्धा करावा लागणार आहे. संदीप आणि हर्षद मध्ये चांगली पार्टनरशिप झाली आहे, परंतु ही पार्टनरशिप अगदी आपण पाहिलं तर आणखी पुढे नेलं तर मग आणखी चांगला फायदा होऊ शकतोय. वैभव धूम पाहतोय आपण कॉम्बिनेट कडनं पुन्हा एकदा येताना जबरदस्त आपण पाहिलं तर मग बॉलिंग परफॉर्मन्स पहिल्या मॅच मध्ये दिलं होतं. या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये थोड्या धावा दिल्यात, परंतु दुसऱ्या स्पेलमध्ये आहेत. आणि संघाचा चौथा थोडेसे आकुटक्याची लेंथ आपण पाहतोय. सुशांत आले थोडस आपण पाहिलं तर इम्प्रेस नाही होणार, कर्णधार नाराज होतील. आणि या वेळेला ती गाई केली शतरक्षकाने, आणि म्हणतात ना अति गाई संकटाला मंत्रण दे, आणि इथे आलेला हा चौकार. आणि इथे जो चांगला स्ट्रोक मात्र ठिकाणी खेळले गेले तर संदीप सांबरे यांनी मात्र यावेळेस मनामध्ये एकच ठरवले, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. ह्याच उद्देशानं मैदानाच्या आतमध्ये आता मात्र चांगल्या बॅटिंग संदीप सांबरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. वैभव धूमच्या अगेन्स्ट मात्र त्याने हल्लाबॉल बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला. आखो टप्प्याची लेंथ ऑन साइडला बॉलला उडवलाय, चेंडू चाललाय हवेच्या लाटांवरती होऊन स्वार सीमा पार, मिळतील धावा 6 षटकार. संदीप सांबरेने मात्र आता विचार केलाय मैदानाच्या आतमध्ये, जोपर्यंत तोडणार नाहीये आणि तोपर्यंत मी देखील सोडणार नाहीये. अखूट टप्प्याची लेंथ मिळाली, जसं बघितलं की अखूट टप्प्याची लेंथ आहे आणि त्या लेंथला परिपक्वरित्या पाठवर घेतलं आणि चेंडूला मात्र बाउंड्रीच्या बाहेर धाडलं 6 धाव्यांसाठी. इथून मात्र आपण पाहिलं तर संदीप सांबरेने जबाबदारी टॉनिक आहे ते घेतलं गेलंय आणि चांगले बॅटिंग करण्याचा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये दर्शवलेत. हो यावेळेस आपण पाहिलं तर त्यांच्या समोर पकडलंय, बारी 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 सबकी बारी, पहिले ती बल्लेबाज की बारी, अभी हुए है गेंदबाज वैभव धूम भारी. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पकडली गेली आहे महत्वाची ही विकेट. इट्स अ बिग ब्लो, मोठी विकेट म्हणू शकतो आपण. संदीप सांबरे जो डेंजर खेळाडू दिसून येत होता, 8 मध्ये 23 मात्र केल्या होत्या, परंतु असं वाटलं होतं की आता हा संदीप मात्र इथे कदाचित हवी होते, परंतु त्याला वेळेच्या आधी रोखले गेलंय आणि LBWच्या स्वरूपात त्याला देखील गेलंय बाद. हा मोठा धक्का मानला जाईल विजय होम साइड ट्रिपल फोर नागली या संघाला, कारण की आयकॉन खेळाडू आपण पाहिला आणि मात्र त्याला बाद केल्यानंतर आपण पाहू शकतोय की वैभवला देखील आपण पाहू शकतोय गरज होती, कारण की 2 मोठे फटके आले होते. बघा आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये कुठे चेंडू पडला, इम्पॅक्ट आपण पाहिला तर जवळजवळ मिडल स्टंप मध्ये पडला गेला आणि तिथून आपण पाहिलं तर मग चेंडू लेग स्टंपला मात्र जात होता. 45 धावा फलकावर आहेत, 3 गडी आपण पाहिलं तर इथे डाऊन होताना पाहायला मिळत आहेत. अविनाश जाधव नावाचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. एक जबरदस्त गुड हिटर आहेत जे सातत्याने धानिव संघातून बॅटिंग करताना आपण पाहतोय त्यांना. आणि निश्चितच चांगल्या प्रकारची वापसी या ठिकाणी केली आहे वैभव धूम या गोलंदाजानं. अविनाश न्यू बॅटर ब्लॉक हॉल मध्ये डिलिव्हरी, समोरच्या दिशेने बॉलला खेळले गेलेत. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर पोहोचले गेले ते म्हणजेच 46 अंकांवरती. पहा नाचणारा मोर आणि पैशाचा जोर जास्त काळ टिकत नाहीये जयेश. वेल आली का आपला पिसारा आणि पसारा मात्र आटपावा लागतो. पुढील बॉल यावेळेस जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय, चेंडू चाललाय अलाउन द कार्पेटच्या सायानं कव्हर पॉइंटच्या पलीकडे सीमारेषा पार, धावा मिळतील 4. येतोय हा APL चौकार 4. काय जबरदस्त फटका पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये, ऑक्स्टमच्या बाहेर ऑलमोस्ट
यॉर्क करण्याचा प्रयत्न होता, परंतु हर्षदचं कौतुक करावं लागेल. काय ताकद होती त्यांच्या हातातली, पूर्ण जी जान मात्र आपण पाहिलं ताकद लावली त्या फटक्यामध्ये. हलकेशे आपण पाहिलं तर बॅकफुटला गेले होते आणि तिथून मात्र जबरदस्त स्ट्रोक खेळले गेले. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू आपण पाहतो डॉट्सच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. हॅलो, या ठिकाणी विनंती केली जाते एक लहू घोषे यांनी जरा कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा. लहू घोषे. फलकावर पाहतोय आपण धावा. डेफिनेटली आपण पाहिलं तर मग फलकावर आहेत आमच्या ऑफिशियल स्कोर सांगतायत आम्हाला 50 धावा आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 ओव्हरचा खेळ जो पूर्ण झालेला आहे. वैभव तुम्ही यांचा 2 ओव्हरचा स्पेल मात्र आपण पाहिला तर मग 26 धावा, 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये. मात्र जो इम्पॅक्ट आपण पाहिला तर टाकता आला नाहीये. हर्षद लाखात 7 मध्ये आपण पाहिलं तर मग 14. अविनाश आहेत नवीन बॅटर, परंतु अजित इंगळे जे आलेत प्रथमच बॉलिंगवर, म्हणजे हा स्पेल आहे 5व्या ओव्हरचा. पाहूया जे कॉलेज एंडकडनं मारा करत असताना आमना सामन्यामध्ये अविनाश वर्सेस अजित. जबरदस्त आपण पाहिले तर मग हिटिंग ॲबिलिटी अविनाश जाधवची आहे. कडक शॉट्स मात्र ठोकण्यासाठी माहीर आहेत. ओहो, बॅटची कडा, कीपरचा एफर्ट, जम्पिंग प्रयत्न होते, जबरदस्त प्रयत्न केले होते, परंतु लक फॅक्टर जे बॅटरच्या सोबत होतं आणि तिथे पाहायला मिळालं जीवनदान आणि 1 धाव मात्र जरूर मिळेल. स्ट्राईक रोटेट आत्ता आपण पाहिलं तर मग हर्षद जो एक घातक खेळाडू ठरू शकतो त्याला स्ट्राईक मिळते. एक सेट झालेला बॅटर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. बघा ऑफस्टम्पच्या बाहेरची लाईन होती, फाईन लेग स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक माइंडसेट आहे आता हर्षदचं की आपल्या टीमसाठी स्क्वेअर ऑफ द विकेट धावा जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु त्या दिशेने आपण पाहिलं तर एक चांगला बॉल देखील मिळायला हवा. ओ, थोडासा हा बॉल या वेळेला आता मात्र आपण पाहिलं तसं म्हणतायत ना, वारा वादळ तुफान, आणि या वेळेला मात्र घालण्यासाठी तयार आहे मैदानाच्या आतमध्ये हर्षद लाखात, तो म्हणजे थैमान षटकार. काय जबरदस्त मात्र चेंडूला हाफ फलीवर घेतलंय आणि ज्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय ना, जबरदस्त स्ट्रोक मात्र खेळले गेलेत. हर्षद लाखात आपण पाहिलं तर मग सह्याद्री स्पोर्ट बाफाणे संघाच्या माध्यमातून नेतृत्व करत असतात. परंतु यावेळेस ओम साय 444 नागळे वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे उपाध्यक्ष पिंट्यादादा परेड यांच्या माध्यमातून हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय आदिवासी प्रीमियर लीग मध्ये. आणि सध्या तरी हर्षद लाखात जबरदस्त बॅटिंग करतोय. जयेश अफलातून टच मध्ये पाहतोय पण 9 मध्ये 20 वर खेळतोय. अजित यांचा पुढचा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेरची ही लाईन मात्र आपण पाहिला नक्कीच हाताळण्याचा प्रयत्न केला जात आहे. गुड कम बॅक अजितचा. षटकार पडला गेला आहे, परंतु आपण पाहू शकतो की आपली ताकद आहे ना तिथे पुन्हा एकदा आपण पाहू शकतोय लक्ष मात्र केंद्रित केलं त्याने आणि एक गुड डॉट डिलिव्हरी जी हाताळली जाते. पुन्हा एकदा आपण पाहिला तर ऑफस्टम्पची लाईन मात्र ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिकडे कुणाल यांच्या माध्यमातून मिस्टेक आपण पाहिलं. आदित्यचं कमबॅक आपण पाहिलं, बॅकअप इथे तिकडे आणि चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर मग चेंडूला अडवलं गेलं. थोडंसं मिसफिल्ड झालं होतं, कदाचित वाटलं होतं की मग चौकारासाठी जाईल की काय, परंतु वेळेच्या आधी थांबवलं. धावसंख्येमध्ये भर 59 धावा. अंतिमचा चेंडू या ओव्हर मध्ये समोर हर्षद यावेळेला चांगला फटका आणि पाहतोय या वेळेला सरळ निघून चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. जसं म्हणतात ना अस्मानी तूफ आणि सुलतानी आली रे आली, आता हर्षदची बारी आली, ठोकलाय षटकार.
काय जबरदस्त हा षटकार मात्र हर्षदच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल मध्ये हर्षदने मात्र 28 बनवलेत. पहा किती जबरदस्त हा स्ट्रोक मात्र पाहायला मिळालाय. हलकेसे सफल झाले होते फरफूट वरती आणि तिथून मात्र बॉलला फाटवलंय. वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमापार षटकार. या षटकाराच्या सारा धावफलक पोहोचले गेले 65 या धावसंख्येवरती. डेफिनेटली आपण बघितलं अजित इंग्लंडचा एक महागडा स्पेन म्हणू शकतो आपण. 15 धावा, 2 उत्तुंग षटकार आपण पाहिले, एक दुहेरी, एक सिंगल, 2 डॉट देखील हाताळले. परंतु मोमेंटम शिफ्ट करण्याचं कार्य हर्षद लाखात नावाचा जो बॅटर करताना पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय आता आपण देवानंद वळवी जो सातत्याने नागले संघातून खेळत असताना एक ऑलराऊंडरची भूमिका पूर्ण करतोय. परंतु या VTSCS स्टार संघाकडून थेट ओव्हरमध्ये दिशा चेंडू पाहतोय आपण. दिशा दिली आहे कुणाल मळकेचं चांगलं फिल्डिंग आपण पाहिलं तर मग पहिल्या बॉलवर 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्या थोडी पुढे सरकते 66च्या घरामध्ये. आता होम साईड ट्रिपल पण नागली टीम आपण पाहिलं तर सुस्थितीमध्ये दिसतोय. कारण की VTSCS स्टार्स टीमला धावा चेस करणं तितकं सोपं जाणार नाहीये आणि नक्कीच चांगल्या धावा इथे जमा केल्यात. यावेळी स्टेप आउट होऊन चेंडूला मात्र फोर्स केलाय. चेंडू चाललाय पुन्हा एकदा लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरता येतोय षटकार. अंधाराला घाबरत नाही, आबाळाची साथ आहे, कुणा पुढे वाकणार नाहीये. मनात इतकी जिद्द आहे आणि निश्चितच ठोकला या ठिकाणी हर्षद लाखातनं आणखी एक षटकार. जबरदस्त. आता मात्र आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग 13 मध्ये 34 धावसंख्येवर खेळतोय मिस्टर हर्षद. बघा ज्याप्रमाणे आता आपण पाहिलं तर मग त्याला बॉल हा बॉल नाही तर फुटबॉल प्रमाणे दिसतोय आणि आता त्याचे इरादे स्पष्ट आहेत की आपल्या संघाची धाब्यांची भूक आहे. मी मात्र माझ्या परीने जसा होईल तसा मात्र पूर्ण करेन आणि हवी ती बॅटिंग मात्र आपण पाहिलं तर करेन आणि ते दर्शवत असताना चांगला खेळ त्याने मैदानाच्या आतमध्ये केलाय. पुढील बॉल हो यावेळेला सॉफ्ट माइंडने मात्र हा स्ट्रोक खेळले होते. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केलीच जाईल. लेट कटचा फटका जयेश या ठिकाणी पाहायला मिळाला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालंय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. डेफिनेटली कौतुक करावं लागेल प्रवीण परेडचं, कारण की हा चेंडू त्याने अडवला, अन्यथा याही चेंडूवर बाउंड्रीची मोहर लगावली असती. तंत्र अवगत केला होता. पुढील चेंडू स्लोअर वन, या वेळेला चेंडूला उचलले हवेत सुशांत वाघ. मात्र आपण पाहिले प्रयत्न केले, प्रयत्नाची पराकाष्ठा आणि पाहतो या वेळेला चेंडूने धरलाय बाउंड्रीचा रस्ता, सरळ निघून गेलाय 6 धावांसाठी. APL षटकार. यावेळेस आपण पाहिलं तर मग दोन्ही बाजूने वार व्हायला सुरुवात झाली. जयेश धावफलक आपण पाहिलं तर मग पोचले गेले 79 या अंकांवरती. ताट आहे कणा मॉडेल पण वाकणार नाहीये, ताट आहे कणा मॉडेल पण वाकणार नाहीये. संकटाला एकदा तोंड देईन, परिस्थिती समोर झुकणार नाहीये. आणि षटकार ठोकला होता तो म्हणजेच अविनाश याने. यावेळेस आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज आपण पाहिला तर मग फलंदाज हर्षद लाखा त्याला मात्र परतावं लागेल. धावफलक सध्या तरी आपण पाहिलं जयेश तर मग पोचले गेले 79 या अंकांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर 14 बॉल मध्ये धावा बनवल्यात हर्षदनं 35 धावा मात्र बनवल्यात. एक तुफानी फारी मात्र हर्षदच्या माध्यमातून पाहायला मिळाली या इनिंग मध्ये. काय म्हणशील जयेश हर्षद बद्दल? डेफिनेटली आपण पाहिलं इम्पॅक्ट टाकणारी पारी पाहायला मिळाली, कारण की एकीचा खेळाडू आपण पाहिलं तो साथ द्यायला तयार नव्हता. परंतु त्यावेळेला हर्षद ओपनिंगचे बॅटर जे मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले, थोडा वेळ त्याने घेतला, परंतु आपण बघितलं की वेळेस मात्र आपण पाहिलं की आपल्या संघाला योग्य त्या दिशेने घेऊन जाण्याचं कार्य मात्र त्याने केलंय. परंतु आपण पाहू शकतोय की आझाद मैदानाच्या आतमध्ये आले तर शेवटचा बॉल फेस करायचा आहे आणि कदाचित आपण बघितलं की आता माइंडसेट आझादचं देखील असेल की आतापर्यंत 79 आहेत आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर आपल्या परीनेच कदाचित जास्त मोठ्याच आपण डिपॉझिट करूया. पुढील बॉल ब्लॉकॉल मध्ये चेंडूची हाताळणी होती, समोरच्या दिशेनं चेंडू चाललाय अलाउन द कार्पेटच्या साइड स्ट्रेट ड्राईव्हच्या सर्वांमध्ये ठोकला या ठिकाणी आझाद वळवी याने हा चौकार 4 आणि धावफलक 4च्या साइड पोहोचले गेले 83 अंकांवरती आणि जिंकण्याकरिता 84 धावा VTCA स्टार या संघाला मात्र इथून बनवाव्या लागतील.
नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत दोन संघामध्ये. जय श्री राम आणि त्यांच्या समवेत विटीसे स्टार. बॅक टू बॅक मॅचेस मात्र विटीसे स्टार या संघाला मात्र या ठिकाणी खेळावे लागणार आहेत. हे पहा बॅटिंग दृश्य आपण पाहतोय. वॅगन व्हील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चौकारांचा समावेश खूप जास्त आहे. त्याच्यानंतर षटकार देखील आहेत. अगदी मैदानाच्या चारही बाजूने षटकार चौकार मात्र ठोकले गेलेत. जबरदस्त आपण पाहिले हा बॅक व्हील आपण बघितला तर मग बॅटिंग करत असताना जास्तीत जास्त आपण पाहू शकतो की व्ही शेप मध्ये पाहिले तर मग फटकेबाजी आणि त्याच्यामध्ये इम्प्रेस करणारी फटकेबाजी हर्षदची आपल्याला बघायला मिळाली. बॉलिंग कार्ड देखील आपण जर बघितलं तर तिथे की प्रत्येक बॉलरचं आपण पाहिलं तर मग योगदान जे छान राहिलं होतं, परंतु खास करून 18 धावा ज्या अंतिमच्या ओव्हरमध्ये देखील येताना बघायला मिळाला. जबरदस्त आता मात्र आपण पाहिलं मोमेंटम पकडला गेलाय. VTCA स्टार हा संघ आपण बघितला ना तर या चेसिंग मध्ये आपण पाहू शकतो की मग कशा प्रकारचं प्रत्युत्तर शोधतोय. या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनला आपण पाहिलं तर एक इव्हेंटफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल बनवण्यासाठी जे संघ मालक आपण पाहिले तर नक्कीच त्यांचं देखील योगदान छान राहिलं. कारण की आपण पाहिलं एव्ही फिटनेस संघ आपण पाहिलं त्यांचं योगदान त्याने देखील आपण पाहिलं तर मग संजयजी लोखंडे, दिनेशजी लोखंडे, भारत पॅन्थर्स आपण पाहिलं हेमंतजी लाखात, जगदीशजी लाखात त्यांचा संघ, इशिका 11 आपण पाहिलं तर मग जयप्रकाशजी पाटील यांचा संघ आपण पाहतोय जो उद्याला खेळताना पाहायला मिळेल. त्यानंतर 9192 हा संघ आपण पाहिला तर मग सदानंद स्मृती आपण पाहिला तर मग भावेश बाबर यांचा संघ, एस्टेफ फायर्सचा संघ आपण पाहिला कृष्णाजी लोखंडे, सुनीलजी पाग यांचा संघ, टीम 94चा संघ आपण पाहणार आहोत उद्याच्या दिवसामध्ये. विश्वनाथ जाधव त्या संघाला मात्र आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत KBM या संघाला देखील आपण पाहिलं ज्या पहिल्या दिवसामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स करताना पाहायला मिळाला. माता पिता 8199 हा संघाला देखील आपण पाहिलं गेलं. रुद्राक्ष स्पोर्ट्स या संघाला देखील आपण पाहिलं गेलं. श्री साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाला देखील आपण पाहिलं गेलं. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये जय श्रीराम संघ आपण पाहिला तर मग या संघाला देखील प्रवीणजी गुप्ता सरांचा हा संघ आपण पाहतोय. त्यानंतर फायटिंग फाल्कन्स हा संघ आपण पाहिला तर कल्पेश सापटे यांचा, आणि खास करून श्री साई समर्थ स्ट्रायकर हा संघ आपण बघितला तर सुशांत दादा पाटील यांचा संघ जो अतुल ठाकरे त्या संघाचा आपण बघितला आयकॉन खेळाडूंनी पहिल्या दिवसामध्ये त्यांचा देखील खेळ छान राहिला गेलाय. आजच्या दिवसामध्ये कोणाचा खेळ छान होत असताना आपल्याला बघायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये वळतोय, 2 बॅटर आलेत, आघाडीची मात्र जोडी पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आघाडी आहे मात्र कोण बदलणार ही मात्र चेसिंगची गडी पाहूया प्रत्यक्षात पहिल्या 2 ओव्हरमध्ये घडतंय का. विजयजी भोय यांच्या मुखाने ऐकूया. मॅचला झाली आहे सुरुवात. पहिला बॉल तेज तरार जणू काही वाळू एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये धावली गेली आहे. संदीप सांबरे याला आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती. ऑन स्ट्राईक वरती मिस्टर जयेंद्र वाघे आणि त्याला साथ देण्याकरता नॉन स्ट्राईक वरती वैभव धूम. पुलरलेनचा बॉल ऑन साईडला खाली क्षेत्र आहे. चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय षटकार जयेंद्र वाघेच्या बॅट मधनं 4. दादा परड आला टिपल. हो बॅटची हलकीशी कडा लागली होती. थर्डमॅनच्या दिशेनं आपण पाहिलं तर चेंडू अगदी वेगाने निघून गेलाय. आणखी घेतोय चौकार. 4 4 4 4. निलेश राहुल, निलेश राहुल, निलेश राहुल, निलेश राहुल.
टी फॉर डॅट जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू केलाय. म्हटलं गेलं आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त मनातील विचार हे नेहमी पॉझिटिव्ह असायला हवेत. हो कहीं पे निगाह है कहीं पे निशाना असंच म्हणावं लागेल. बॅटकुली थोडीशी लवकर फिरली गेली आहे. चेंज ऑफ द बेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. धीम्या गतीने लेंथ हाताळली गेली आहे आणि त्याच्यामध्ये बॅटरला बीट केलं गेलं. पुढील बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्ट केले बॉलला. चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावन करता येतोय षटकार 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 षटकार. धन्यवाद डिझ थँक्यू सो मच. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स जयेंद्र वाघेच्या माध्यमातून. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. झाली आहे मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. केले चूक. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा आधार मिळणं खूप गरजेचं आहे क्रिकेटच्या पटलावरती. परंतु या ठिकाणी आपण पाहिले तर मग भरपूर मोठी चूक या ठिकाणी घटित केली आहे. दैव देतं आणि कर्म नेतं असंच म्हणावं लागेल. झेल सुटला जीवनदान मिळायला गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पाहतोय त्या म्हणजेच 14 धावा. सुरुवात ही खूप चांगली झाली आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय VTC स्टार या संघाची. इथून आपण पाहिलं तर 84 धावा चेस करायच्या आहेत आणि या 84 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना धाव फलकावरती 14 धावा अगदी आपण पाहिलं तर मग अग्रगण्य मानल्याच जातील यात काही शंका नाहीये. जयेंद्र वाघेच्या बॅट मधनं ह्या 14 धावा येताना आपण पाहिल्यात. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग एक षटकार 2 चौकारांचा समावेश आहे आणि 3 चेंडू आपण पाहिलं तर मग डॉटच्या सर्वमध्ये खेळले गेले जयेंद्र वाघे. इथून नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आणखी एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू राजेश गोरगडे मॅन फ्रॉम विरार फाटा. साई कृपा स्फोट विरार फाटा टीमच्या माध्यमातून सातत्याने त्याचा खेळ आपण पाहिलाय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. परंतु आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहिलं तर VTC स्टार जो वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचा संघ आहे त्याच्यातून नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस ऑन स्ट्राईकला खेळले गेलेत मिस्टर वैभव धूम. हो झाली आहे क्षेत्ररक्षकानं चुकी. पुन्हा एकदा चुकीला माफी नाहीये. मोठी चूक या ठिकाणी केली आहे. आझाद करणं निश्चितच ही चूक होताना आपण पाहतोय. येतोय चौकार. चौकाराच्या सायनं धावफलक पोहोचलं गेलंय 18 या अंकांवरती. निश्चितच आपण पाहतोय क्रिकेटच्या पटलावरती या छोट्या छोट्या चुका आहेत त्या निश्चितच सुधारायचा प्रयत्न करावा लागेल. कारण म्हटलं गेले मनुष्याला ठेच ही मोठ्या डोंगरानं नाही तर एका छोट्या दगडानं लागते. पुढील बॉल हो यावेळेस मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. यस पकडला गेलाय झेल. वैभव धूम याला मात्र परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. वैभव धूमकडे निश्चितच मोठ्या अपेक्षा होत्या परंतु त्यांनी मात्र थोडंसं निराश केलंय. समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता अक्षरशः खचली गेली आणि झेलच्या सुरुवातीमध्ये मात्र झालेत बाद. देखो इम्पोर्टेंट सूचना मैं दे रहा हूँ. जो एंट्री का मेन गेट है यहाँ पे कुछ लोग बैठे हैं पर्दा पकड़ कर बैठे हैं. उनको मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ कि आप गेट के बाजू में बैठिए. गेट के बाजू में बैठिए. आप जो आप मैच देखने आ रहे प्रेक्षक है वहाँ पे दर्शक है आपसे मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ निवेदन कर रहा हूँ कि आप रास्ते में ना बैठिए. और जो हमारे दाहिने तरफ है ना जो पर्दा पकड़ कर बैठे उनसे भी मैं रिक्वेस्ट करूँगा भाई आपको भी. हाँ आप सामने वाले पर्दा पकड़ के मत बैठो पर्दे को छोड़ दो. मैच का आनंद लेना है टूर्नामेंट का आनंद लेना है तो आप बहुत सारी जगह है यहाँ पे आप वहाँ पे आकर बैठ सकते हो. सुशांत वाघ मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. आणखी एक जबरदस्त डेंजरस बॅट्समन जो नव्यानं निश्चित आपण पाहतो उदयास आलाय. हो कहीं पे निगाह है कहीं पे निशाना असंच म्हणावं लागेल पुन्हा एकदा. बॅट क्लिप आपण पाहिले तर थोडीशी लवकर फिरली गेली आहे. रिप्ले मध्ये पाहू शकता कशा पद्धतीने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय सुशांतनं केला होता.
पुढील बॉल हो यावेळेस ब्लॉक मध्ये चेंडूची हाताळणी केली आहे. चेंडू जातो मिड विकेट क्षेत्राच्या दिशेनं. त्या ठिकाणी अविनाश आहे त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग झाली यावेळेस. धाव फलक एकने पुढे सरकला पोहोचला गेलाय तो म्हणजेच 19 अंकांवरती. जयेंद्र वाघे याला मात्र इथून मोठी जबाबदारी उचलावी लागणार आहे कारण वैभव धूम बाद झाल्यानंतर जयेंद्रवरती जबाबदारी आली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. समोरच्या पंचाने आपण पाहिलं तर मग लेग विपरच्या सर्वांमध्ये बोट जरूर वर केलं होतं परंतु स्क्वेअर लेगचे पंच ऍग्री नव्हते कारण त्यांना ठाऊक होतं का बॅटला हलकासा चेंडू स्पर्श झालाय आणि लगेच मात्र साईकच्या पंचांनी मात्र क्षमा या ठिकाणी दर्शवली आहे. पुढील बॉल अजून एक डॉटच्या स्वरूपामध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग पहिल्या दोन्ही षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय. धाव संख्या आपण पाहिली तर 19 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष आहे ते म्हणजेच 84 धावांचं आणि या 84 धावा बनवण्याकरता निश्चितच थोडासा जो प्रवास आहे कमी पाहायला मिळाला VTS स्टार या संघाचा. जयेंद्र वाघे आपण पाहिलं तर मग 8 मध्ये त्यांनी 14 धावा बनवल्यात. सुशांत 2 बॉल मध्ये 1 धाव बनवली आहे. वैभव धूम मात्र फार काही करू शकला नाहीये. आता मात्र 24 चेंडू आणि जिंकण्याकरता 65 धावांची आवश्यकता आहे. धावा होऊ शकतात परंतु इथून चांगले प्रयत्न अजूनही करावे लागणार आहेत. सुशांत वाघ हा देखील एक चांगला खेळाडू आहे त्याला देखील मोठा संघर्ष इथून मात्र करावा लागणार आहे. सुरुवात थोडीशी धीमी झाली आहे परंतु कासव आणि सस्याची गोष्ट देखील विसरून चालणार नाही. धीमा चालणारा कासव देखील शर्यत जिंकू शकतो हे देखील मनामध्ये सेट करावं लागणार आहे. जर तुमचे विचार जर पॉझिटिव्ह असतील तर निश्चितच तुम्ही निगेटिव्ह गोष्टीला मागे ठेवू शकता. इथून तो केला जाईल का सुशांतच्या माध्यमातून. तिसरं षटक टाकण्याकरता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती वालिव एक्सप्रेस मिस्टर संदीप सामरे मात्र सज्ज झालेत. पहिला बॉल इनफिल्डच्या वरून खेळले गेले सुशांत. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. यस केला जातोय आणि यावेळेस आपण पाहिलं तर मग सुशांत वाघ यांना स्क्वेअर लेगच्या पंचांवरती मात्र रिमांड वरती घेतलं गेलंय. मात्र दुसरे अंपायर आमच्या या ठिकाणी सज्ज आहे त्यांच्या माध्यमातून निश्चितच योग्य तो डिसिजन मात्र या ठिकाणी दिलाच जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही हे देखील चेक केलं जात आहे तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून. खूप क्लोज डिसिजन आहे. 19-20 चा फरक मात्र निश्चितच पाहायला मिळालाय. हृदयामध्ये धडधड धडधड मात्र हळूहळू चालू झालंय परंतु हा निकाल आपण पाहिला तर मग हाय कोर्टामध्ये गेलाय. आता पाहूया हाय कोर्टातून काय निकाल येतोय. आमचे तिसरे जज साहेब या ठिकाणी आहेत निरीक्षण करत आहेत. आणि डिसिजन आहे नॉट आउट. जस्ट स्टीन झालं बॅट आणि त्याच कारणास्तव डिसिजन मात्र नॉट आउट झालाय परंतु क्लोज खूप क्लोज हा डिसिजन होता. पंचांनी देखील हलकासा मात्र उशीर घेतलाय हा डिसिजन देण्याकरता.
पुढील बॉल हो यावेळेस पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक केले गेले सुशांत चेंडूच्या पर्यंत पोहोचू शकले नाहीये प्रवीण गुण त्या ठिकाणी होते आणि निश्चितच आपण पाहिलं तर झेलपासून थोडेसे लांब राहिले 2 धावा इथून मात्र पूर्ण झालेत आडवा पाटणा यावेळेस चेंडूला ऑफ वॉली घेतलाय चेंडू अगदी वेगानं निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता येतोय हा चौकाराच्या सायनं धाव फलक मध्ये होते हलकीशी वाढ धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 27 या अंकांवरती अजून 21 चेंडू जिंकण्याकरता 57 धावांची आवश्यकता आहे हा चेंडू आपण पाहिला तर मग वाईट हाताला गेलाय आव्हान टचच्या स्वरूपात 1 धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल धाव फलक 1 ने पुढे सरकला आहे पोहोचला गेलाय तो म्हणजेच 28 अंकांवरती 21 बॉल आणि जिंकण्याकरता अजून सुद्धा 56 धावांची आवश्यकता स्विचचा फटका खेळण्याची मानसिकता आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग दांडी गोल केलीये सुशांत वाघला मात्र परतावं लागेल डगावटच्या आशयाला धक्का क्रमांक 2 VTCA स्टार या संघाला पिंट्या दादा परेड आला ट्रिपल 4 वाला पिंट्या दादा परेड आला ट्रिपल 4 वाला व्हॉलंटियर्स जरा मैदानाच्या दिशेने लक्ष देखील द्यायचं आहे काही आमचे कायमचे रहिवासी या ठिकाणी जे आहेत ते फिरत आहेत त्यांना थोडंस बाहेर करायचं आहे या ठिकाणी आपण पाहतो हा चेंडू आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढील बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळाला होता मिस्टाईम स्ट्रोक आपण पाहतोय एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होईल सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 29 अंकांवरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 18 चेंडू आणि जिंकण्याकरता 55 धावा या हव्या आहेत इथून या 55 धावा कशा प्रकारे निश्चितच चेस केल्या जातील पुन्हा एकदा मायक्रोफोन जोडले जातील व्हॉइस ऑफ काजूपाडा क्रिकेटच्या खेळामध्ये समालोचन करत असताना कधीच नाही खचले ते आहेत मिस्टर जयेश डुकले चला जयेश डुकले आम्हाला जॉईन व्हायचं आहे आज दिवस उगवला साई तुझे देवी साठी येईल शिर्डीला बाबा तुझे देवी साठी येईल शिर्डीला साई तुझे देवी साठी येईल शिर्डीला बाबा तुझे देवी साठी येईल शिर्डीला ओ साई जय साई व्हेरी मच डीजे पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण करूया चला चेसिंग ऑन आहे 2 संघांच्या दरम्यान रंगलेला हा
थर्रार आपल्याला पाहायला मिळतो आहे. एका बाजूने आपण पाहू शकतोय की मग 18 चेंडू आणि 55 धाव्यांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहणार आहोत. होम साईड 444 नागले टीमसाठी राज उंबरसड आपण नावाचा गोलंदाज येताना पाहायला मिळतोय. डेफिनेटली आपण पाहिलं तर श्री गणेश गवलीपाडा टीमसाठी एक चांगली भूमिका जो अदा करत असतो. आता ओम साई 444 नागले संघासाठी आपण पाहिलं तर तो आता गोलंदाजी करताना 18 चेंडू 55 धावा. थोडंसं कठीण दिसतं, अशक्य नाहीये. तसं म्हटलं जातंय ना की मावळलेला सूर्य पुन्हा उगवतोच, तसंच काळ किती कठीण असतो तो बदलतोच. धमक ठेवायला हवी. राज समोर पाहतोय आपण आदित्य. वाह क्या बात, जबरदस्त फटका सरळ बॅटच्या रडार मध्ये. नाईकान दुक्का डेफिनेटली आदित्यला मिळेल हा मोठा वाला छक्का. 6 धावा. थँक्यू डीजे. ही धमक ठेवायला हवी. चेसिंग होऊ शकतात तिथे धावा. सागरजी सोमन वेलकम, मनापासून स्वागत असेल आपलं देखील IPL च्या 3ऱ्या दिवसामध्ये. 17 चेंडू आणि 49 गेम इज ऑन. आपटून टाकलेला या वेळेला बाटची कडा टॉप एज फाईन लेगला कल्पेश पाहायला मिळाले. त्यांच्या माध्यमातून सुंदर कॅच आणि आदित्यचा मात्र खेळ समाप्त. यालाच म्हणतायत ना बारी बारी सगळ्यांची बारी. आणि इथे मात्र आपण पाहिला फलंदाजावर गोलंदाज भारी. विकेट डाऊन. दादा परेड आला ट्रिपल फोर वाला. पिंट्या दादा परेड आला ट्रिपल फोर वाला. मोठं लक्ष चेस करत असताना धाव फलकावर 35 आहेत, तर थोडस मागे पडलाय टीम. परंतु रुपेश जाधव मैदानाच्या आतमध्ये 16 चेंडू 49 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. कठीण दिसत आहेत, अशक्य नाहीये. पहिला चेंडू फेस करत असतील आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जवळजवळ सफलता मिळाली. षटकारानंतर कमबॅक झालं. इलेंत मात्र आपण पाहिले काय झालंय जे चाललंय. बॅटिंग करणाऱ्या संघासाठी विपरीत झालंय. रुपेश मैदानाच्या आतमध्ये आले. थोडंसं आपण पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेरची लेंथवर फोर्स करण्याचा प्रयत्न, नाहक प्रयत्न फसला जातोय. आणि सफलता क्रमांक 2 लागोपाठचा दुसरा खंडा खेळाडू बाद होताना पाहायला मिळतोय. रुपेश जाधव देखील झालेत बाद. गावासाठी समाज सेवा करतो यो दिन रात. दानशूर विजय शेठ पाटलांची सदैव त्याला साथ. ओम साई ग्रुप वाल्यांचा ते आपण पाहू शकतोय. विकेटचा सिलसिला मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की सिलसिला मात्र आपण पाहिला तर मग धावेंचा असायला हवा. परंतु या वेळेला 15 मध्ये 49 धावा. न्यू बॅटर लेफ्टी इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर प्रवीण पारेट बॅटिंग करण्यासाठी. क्रमांक आपण पाहिला तर मग बॅटिंग आहे 6 आणि 6व्या क्रमांकावर त्यांना एक चांगला खेळ करण्याची गरज आहे. कारण की जर धावा चेस होत नसतील तरी देखील पुढे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण की रन रेट खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे इथे. समोरच्या दिशेने फटका. ओ कदाचित हॅट्रिक. हो 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 हॅट्रिक साधले जाते. पहा या IPL मध्ये विकेटची हॅट्रिक्स मात्र पूर्ण करणाऱ्या खेळाडू राज उंबरसड आपण पाहिलं तर ठरतोय त्या कॅटेगरीमध्ये. 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आलाय. 444 रुपयाचा पारितोषिक अर्थातच पिंट्या दादा परेड यांना खुश केलाय आणि त्यांच्या माध्यमातून जाहीर झालंय 444 रुपयाचं पारितोषिक. 444 विकेट डाऊन. जबरदस्त आपण पाहू शकतो. या वेळेला गोलंदाजी केली जाते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल मडके आले. 3 चेंडूवर 3 लगोपाठ विकेट.
ओहो, फोर्स केला जातो यावेळेला फटका पुन्हा एकदा आपण पाहिला, परंतु हवेच्या लाटांवर या वेळेला आपण पाहिलं तर प्रॉपर टायमिंग झालं. ऑप्शनच्या बाहेरची लेंथ पाहायला मिळाली आणि त्या लेंथला मात्र आपण पाहिलं तर कुणालने मात्र उडवलं 6 धावेंसाठी सिक्सर. माझी साजना येना माझी घरी घेऊन जाना मला तुझ्या हरी. सो व्हेरी मच डीजे. आपण पाहिलं तर इथे षटकार आलाय 13-43 धाव्यांची आणखीन देखील गरज आहे. बघा इथे कुणालला जयेंद्र काहीतरी सल्ला देत आहेत. अशाच प्रकारचा आणखीन एखादा मोठा फटका खेळावा लागेल या ओव्हरमध्ये. इथे आपण पाहू शकतोय की इम्पॉर्टंट चेंडू ठरणार आहे चेसिंगमध्ये. बघा जर मनामध्ये फलंदाजाने जर विचार केला तर एका ओव्हरमध्ये इथे 30 धावा देखील होतात, 24 धावा होत आहेत. तर तुम्ही नक्कीच इथे मग चेसिंग ऑन आहे, इथे हार मानून चालू शकत नाही आपण, कारण की इथे आपण पाहिलं तर प्रत्येक एक बॉल हा मात्र काहीतरी दर्शवताना पाहायला मिळेल. अंतिमचा हा बॉल असेल. हो हा या वेळेला नेमकं झालंय काय, इतर मेजवानी दिली होती गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. या वेळेला मात्र आपण पाहिलंय जे नव्हतं व्हायला होतं तेच झालंय आणि विपरीत झालंय. जयेंद्र वाघे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र परतले गेले आणि तिथेच मात्र आपण पाहिले संधी साधली आणि रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल. विकेट डाऊन. येना माझी घरी घेऊन जाना मला तुझ्या हरी. माझी साजनी येन तुझ्या घरी घेऊन येईन तुला मी माझी हरी. 6 विकेट डाऊन होताना आपल्याला बघायला मिळाले. 12 चेंडू आणि 42 धावा. बघा मॅच जिंकण्यासाठी अजून देखील आपण पाहू शकतोय प्रति ओव्हरमध्ये 21. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर येत असताना आपल्याला बघायला मिळतात मिस्टर रोशन, ज्यांना आपण पाहतोय कम्पॅरिझन. बघा होम साईड 444 नागली टीम 50 वर 3 होते, पाटला करत असताना 42 वर 6 आहेत VTACA स्टार. बॉलिंग ट्रॅकवर आझाद वळवी नागले एक्सप्रेस 12 मध्ये 42. पहिला बॉल फुल लेन्सचा होता, तो मात्र आपण पाहिला तर समोरच्या दिशेने मंगेश जाबार थोडीशी मिसबेल्ट करतायत तिकडे. त्याचा मोबदला 2 धावा जोडल्या जात आहेत. प्रत्येक एक बॉल खूप महत्वाची असणार आहे. 11 चेंडू आणि 40 धावा. जसा म्हटलं जाता है ना कि मुश्किलों का दरिया देखकर यूं भागना जाना मेरे दोस्त, क्योंकि कोशिश किए बिना किसी की जय जयकार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या वेळेला पाहतोय कॅच कंप्लीट, फलंदाज बाद. समाज सेवा करतो यो दिन रात, दानशूर विजय शेठ पाटलांची सदैव त्याला साथ. ओमसाई ग्रुप वाल्यांचा हुकमी एक आला, उदंड आयुष्य लागू दे आमच्या बघा काय इंटरेस्टिंग मोड कदाचित येताना पाहायला मिळतोय आपल्याला. डेफिनेटली आपण पाहू शकतो की प्रत्येक एक संघ आपण पाहिला तर पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं जो डॉमिनेट केलाय तो संघ पुढे आलाय, परंतु ज्या संघाने पहिल्या मॅच मध्ये चांगले केले तो डॉमिनेट झालाय. म्हणजेच काय इंटरेस्टिंग मोड येणार आहे. डेफिनेटली रन रेट वर मात्र जास्त इथे फोकस देखील असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर नवीन बॅटर देवानंद वळवी आलेत. 10 चेंडू आणि 40 धावा. प्रति बॉल मध्ये 4 धावा. डेफिनेटली विजय तुमचा होऊ शकतोय. उलटा चेंडू ऑन साइडला मनगडच्या साहाय्याने वळवला जातोय. अविनाश जाधव चेंडूला पकडण्याचा प्रयत्न, बॅकअप मंगेश जाबरने जबरदस्त दिलं. चेंडू आपण पाहिलं तर सेफ करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला तिकडे, परंतु पंचा देखील आमचे आपण पाहिले तर ते देखील त्यांच्या मनामध्ये आपण पाहिलं तर कोणतीही शंका नाही ठेवणार. टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल आणि आपण पाहिलं तर थर्ड अंपायरच्या सहाय्याने दूध का दूध पाणी का पाणी हे चित्र साफ केलं जाईल.
या सिरीजचा सेफ असेल. चांगले फिल्डिंग रन्स मात्र वाचवलेत. मूल्यवान रन्स आहेत कारण की हे रन्स देखील आपण पाहिलं तर मग भरपूर फरक टाकताना पाहायला मिळतील. 9 चेंडू आपण पाहिले, 38 धाव्यांची गरज. फलकावर 46 पाहतोय आपण. अपील केली जाते. लेग स्टंपला मात्र आपण पाहिलं तर मिस करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. इम्पॅक्ट लेग स्टंपच्या बाहेर. एक बायचा इशारा मिळतो. एक धाव मात्र जोडली जाते. बघा VTSA या संघाचे स्टार मात्र आपण पाहिले जे पहिल्या मॅच मध्ये चमकले होते ते मात्र आता स्टार मात्र आपण पाहिलं तर कुठेतरी कमी पडलेत. ढगाच्या आड गेलेत की काय असं म्हणू शकतोय. चमकत नाही येत आणि नक्कीच त्याचं कारण आहे जबरदस्त इम्पॅक्ट. हर्षदची खेळी पाहायला मिळाली. राजची गोलंदाजी. कुणालचा प्रयत्न पाहतोय आपण. ऑप्शनच्या बाहेर सफल झाले होते. पॉइंट लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. आझादकडे गती जास्त आहे. भन्नाट गतीने गोलंदाजी केली जाते. ओम साईड 4-4 नागले संघ फ्रंट फूटवर येताना पाहायला मिळतो आणि बॅकफूटला VTSA हा स्टार हा संघ जाताना पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 37 धाव्यांची नितांत गरज मॅच जिंकण्यासाठी. या वेळेला चांगला फटका पाहतोय आपण. तोडलंय फोडलंय आणि कुणाल मळकेनं या चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर नेऊन सोडलंय. 7 धावांसाठी सिक्सर. थँक्यू डीजे. पाहतोय आपण 53 धावा 7 गड्याच्या मोबदल्यात चेसिंग करत असताना लक्ष मोठं आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता 6 आणि 31 ज्याप्रमाणे आपण बघितलं ना टार्गेट जे डोळ्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळालं. मोठं टार्गेट 84चं आणि 84चं टार्गेट चेस करत असताना सुरुवात थोडी धीमी झाली. त्याचमुळे आपण पाहू शकतोय आणि सुरुवातीचे बॅटर खास करून वैभव धुंब जे जलद बाद झाले त्यामुळे चेसिंग मध्ये थोडासा संघ मागे पडलाय. थोडा नाही तर भरपूर मागे पडलाय. आता 6 मध्ये 31 बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहू शकतोय. कॉमन एंड कडनं मारा करत असताना पाहायला मिळतील एक जबरदस्त खेळाडू मंगेश जाबर यांना आपण पाहतोय जे जय बजरंग पालनापाडा संघातून खेळताना आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. ऑलराऊंडर खेळाडू म्हणून आहेत. पहिला बॉल ताकद नाहीये फटक्यामध्ये. अविनाश जाधव मिस्टेक नाही करणार आणि ते आपण पाहिला सहज सोपा कॅच. फलंदाज बाद 8वा धक्का VTSA स्टार या संघाला. देवा इज आउट. डीजे 8 फलंदाज बाद झाले. कदाचित ऑल आउटचा खतरा जर इथे येताना जर पाहायला मिळाला तर मग भरपूर काय होऊ शकतोय. सूरज माळी मैदानाच्या आतमध्ये आलेत. पाहतोय आपण 8 फलंदाज बाद झालेत. VTSA स्टार या संघाचे हॅट्रिक साठी 500 रुपये कॅश प्राइस लागू झालाय. पहिला बॉल मात्र आपण पाहिला खेळला गेला. आपण पाहिलं तर मग चेसिंग करत असताना भरपूर आता मात्र आपण पाहिलं तर कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतोय. आणि इकडे आपण बघितलं तर जवळजवळ 4 चेंडू आणि 30 धावा या चेसिंग मध्ये हवे आहेत. परंतु कुणा स्ट्राईक एंड कडे फटका फोर्स केलाय. हवेत पाहतोय फिल्डर आणि कॅच कॅप पाहते. धक्का क्रमांक 9. परिस्थिती आपण पाहिले तर भरपूर विकेट झाले. 51 पाहिले तर मग 9 खेळाडू बाद झाले 54 या धावसंख्येवर.
सो व्हेरी मच डीजे. पाहतोय आता आपण पाहिलं तर सगळ्यात मोठं संकट आलंय, ऑल आउटचा खतरा. मात्र आपण पाहिलं तर नक्कीच तो टाळण्याचा प्रयत्न केला जाईल का, कारण की या वेळेला जर आपण पाहू शकतोय या संकटापासून वाचायचं असेल तर मग येणाऱ्या 3 चेंडूला नीट खेळावंच लागेल, कारण की आजच्या दिवसामध्ये छत्रपती लायन्स या संघाला आपण ऑल आउट होताना पाहिलंय. परंतु आता आपण पाहू शकतोय इथे नेमकं घडेल काय. ओम साई 444 नागली संघ काय जबरदस्त आपण पाहिला. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिला चुका ज्या सुधारल्या गेल्या आणि त्यानंतर आपण पाहू शकतोय की दुसऱ्या मॅच मध्ये कमबॅक कसं करायचं, तर कमबॅक असं करायचं. पिंट्या दादा देखील खुश आहेत मंचावर, त्यांच्या चेहऱ्यावर पण स्माइल आलेली आहे, कारण की भरपूर आपण पाहू शकतो गेम प्लॅनिंग त्यांनी देखील केली आहे आपल्या संघाला बनवण्यासाठी आणि खास करून ज्याप्रमाणे खेळ केलाय. हा बॉल पाहिला पण थोडासा धीमा टाकला, कट करण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. पहा 2 चेंडू आणि 30 धावा, धाव फलक 54 वर थांबलाय स्थिर. आता तर अजित हाच विचार करत असतील की 2 चेंडू कसे देखील खेळायचे. डेफिनेटली आपण पाहू शकतोय की धावा देखील जोडणं गरजेचं आहे. हो यावेळेला फटका हवेत आहे, परंतु काय झालं नेमका, क्या बात आहे. जेव्हा साधवी देणार नशिबाची हवेत जाणारा चेंडू देखील आपण पाहिलं कॅप मध्ये आणि चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला, 1 चेंडू शेष आणि 26 धाव्यांची गरज. आपण पाहतोय चुरस तर होणारच आहे डेफिनेटली. रन रेट वर मात्र भरपूर मला वाटतंय की या गोष्टी जाणार आहेत, त्याचे संकेत आताच दिसत आहेत. हो सोडून दिलाय, व्हाईट बॉलचा इशारा मात्र पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय. मंगेश जाबर आपण पाहू शकतोय हा 1 बॉल फेकत असताना 1 बाउन्स फॉर दी ओव्हर ची आपण पाहू शकतोय. इथे चेतावणी देखील मंगेशला दिले. अजित पाहतोय आपण धाव फलक 59, अंतिमचा बॉल ऑन साइडला उडवलाय आणि या वेळेला कॅच मात्र ड्रॉप झालाय. पाहू शकतो या वेळेला धावा जोडण्याचा प्रयत्न, धावा जोडल्या जातात. डेफिनेटली आपण पाहिलं तर 2 धावा, डेफिनेटली 3री धाव घेण्याचा प्रयत्न मनामध्ये आणला होता सूरज माळी यांनी, कारण की नेट रन रेट वर मात्र फरक टाकायचा होता. परंतु पाहतोय आपण 22 धावांनी हा विजय मिळवला गेला या सामन्यामध्ये. ओम साई 444 नागले संघाळे जबरदस्त कमबॅक आपण पाहतोय आणि ते मात्र करून दाखवलं गेलं या मॅच मध्ये. जाऊया आपण लगेचच या मॅचच्या प्रमुख अवॉर्ड्स कडे, तिथे देखील आपण जाणार आहोत. हायलाइट देखील आपण पाहणार आहोत तिकडे. जबरदस्त डेफिनेटली आपण पाहू शकतोय ऑन स्क्रीन वर आपण पॉइंट टेबल्स देखील आपण पाहणार आहोत. सध्या तरी डेफिनेटली आपण पाहू शकतोय की बघा जय श्रीराम 2 मॅच 1 जिंकले, 1 लॉस, पॉइंट 2 आहेत. नेट रन रेट आपण पाहिला तर जबरदस्त आहे, कारण की आपण पाहू शकतोय डेफिनेटली आपण पाहू शकतो या वेळेला डेफिनेटली आपण पाहू शकतो की आता जो जिंकेल तो नक्कीच पुढे जाताना पाहायला मिळेल, कारण की जवळजवळ प्रत्येक संघाचा आपण पाहू शकतोय एक विजयच आहे. म्हणजे 2-2-2 झालेत आणि म्हणजेच काय की आता चित्र साफ झाले, क्लिअर झालंय. जो जिता वो सिकंदर. क्या बात आहे. सध्या आपण पाहूया की मग प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊन आहोत आपण. प्रेझेंटेशन बॉक्स च्या दिशेने चला आपण पाहू शकतोय की नेमकं काय आहे. मस्ट विन मॅच प्रत्येक टीम साठी असेल. आता प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने आपण जातोय, तिकडे पुरस्कार दिला जाईल. सर्वप्रथम आपण बघितला तर सर्वप्रथम आपण
प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडलं गेलोय आणि मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅचचा जो अवॉर्ड आहे तो आपण देणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळाली.